भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी, ती शबरी आपल्या लग्नामध्ये अरे पशूंची हत्या होते म्हणून घरादाराचा त्याग केला. थोडं नॉर्मल बी करावं द्या. घरादाराचा त्याग केला, जंगलाचा रस्ता धरला दादा, आणि एका आश्रमामध्ये, एका आश्रमाच्या सानिध्यामध्ये पर्णकुटीच्या बाजूला आपलं जीवन महाराज समर्पित करते आहे. ते साधू उठायच्या अगोदर घराचा रस्ता साडून काढते महाराज, सडा समर्जन करते. आणि तो आश्रम कुणाचा होता? तो आश्रम होता मातंग नावाच्या ऋषीचा. लहानपणापासून म्हातारी झाली, दिसायचं कमी झालं, आणि शेवटी चालता येईना, शरीर शिथिल झालं, उठायला उशीर झाला. आणि एक दिवस उशिरा कोणतरी अंधारामध्ये दिसलं. मातंग ऋषीने सांगितलं, कोण आहे तिकडे? हात जोडले. गुरुदेव मैं एक पापिनी हूं. क्या नाम है तुम्हारा? गुरुदेव मेरा नाम शबरी है. तो इतने दिनों तक सेवा तुम करती थी, रास्ता साफ करना वगैरह? बोले हाँ गुरुदेव मैं करती थी. तो फिर तुम नाम मुझे क्यों नहीं बताया इतने दिनों तो, क्यों मिली नहीं? नहीं गुरुदेव, मुझे ऐसा लगा आप मेरा स्वीकार नहीं करेंगे, इसलिए मुझे लगा कि मैं आपके पास नहीं आऊं. अरे शबरी, भेद हा समाजामध्ये असेल, कोणी करीत असेल, परमार्थामध्ये भेद नाहीये जातीपातीचा. आणि परमार्थिक संतांनी कधी जातीपातीचा कुठल्याच प्रकारचा भेद केला नाही. उलट यारे यारे लहान थोर, याती बोलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. परमार्थात भेद नाही, आणि ज्या परमार्थात भेद केला जातो जातीपातीचा, तो परमार्थ खरा परमार्थ नाही. शबरी, इतके वर्ष आयुष्यभर सेवा केलीस ना, माझा आशीर्वाद आहे तुला, माझा आशीर्वाद आहे तुला. एक दिवस या पर्णकुटीमध्ये राहून भजन कर, एक दिवस साक्षात रामचंद्र तुझ्या पर्णकुटीमध्ये येतील. आणि त्या दिवशी गुरुदेव सांगतात, आणि मातंग ऋषी निघून जातात. शबरी, काय गुरुदेव, आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे, मी जाणार आहे येऊ लोक यात्रा संपवून, पण एक दिवस राम तुझ्या पर्णकुटीमध्ये येईल. शबरीने सांगितलं, गुरुदेव पण हे बघण्यासाठी तुम्ही पाहिजे हो. गुरुदेवाने सांगितलं, नाही शबरी, माझं आयुष्य संपलंय, मी आता जाणार आहे. आणि असं सांगतात, ज्या दिवशी हे वाक्य सांगितलं त्या दिवशी शबरी रामचंद्र प्रभूचा जन्मही व्हायचा होता. माझ्याकडे लक्ष द्या रे, रामचंद्र प्रभूचा जन्म व्हायचा होता. आणि त्या दिवसापासून वाट बघायची महाराज, त्या दिवसापासून वाट बघायची. आणि एकच मनामध्ये अपेक्षा होती की कधी रामचंद्र प्रभू येतील महाराज. रामा रघुनंदना राम रघुनंदना, आश्रमातया कधी रे येसील, आश्रमातया कधी रे येसील, ही माझी भावना. राम रघुनंदना, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. टाळी वाजवायची, असं नाही तर कोणी हातवरती करा सर्वांनी. जय श्री राम. सर्वांनी टाळी वाजवायची आणि थोडं बसल्या बसल्या हातायचं. इकडे बघा, बहुत आनंद आहे का? थोडा हिरो थोडा हातात
जोड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे तो पलना झुलाऊंगी। बस बस वाट बघायची 11 वाजले, वाट बघायची, वाट बघून बघून डोळे मिटायचे राहिले आणि भजन करून करून जिभेचे छाले पडायचे राहिले आणि तो दिवस उजळला भाग्याचा, तो दिवस उजळला आणि रामचंद्र प्रभू शबरीच्या आश्रमात आले, देव भेटले। माझा दृष्टांत संपला का? मी शॉर्टकट सांगितला। कुणाच्या संगतीचा परिणाम आहे देव भेटला? मातंग ऋषीच्या किती महिन्याची संगती, एका क्षणाची संगती घडली, ईश्वर भेटला। म्हणून जीवनाचं कल्याण व्हायचं असेल तर कुठल्याही प्रकाराने संतांची संगती घडली। बसंत समागमी एखादी परी, महाराज म्हणले पण का हो आम्हाला माणसाचाच जन्म मिळेल याची काय गॅरंटी एका संतांची संगती करायला? ते म्हणले कुत्र्याचा भेटू द्या, पावे त्याची द्वारी श्वान याती,